नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुलाबजाम चांगले पाकात मुरावेत, त्याचं पीठ मळताना पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण हे सगळं बघणार आहोत आपण. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण घेतलं आहे 200 ग्रॅम गिट्सचं गुलाबजामचं रेडीमेड प्रेमिक्स. खोलून आपण वतून घेऊया. हे मळताना पण पाण्याचे किंवा दूध आपण जर घालत असू तर त्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं ठरतं. हे 200 ग्रॅमच्या पॅकेटला आपण घेणार आहोत 1 पाऊण वाटी दूध. अर्धी पण नाही, अर्ध्याला थोडं जास्त आहे. परफेक्ट प्रमाण आहे हे दुधाचं. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा करू शकता. आणि मळून घेऊया. जेवढं लागेल तेवढंच मळून घ्यायचे. आता हे मी वाटीच्या प्रमाणात घेतले. थोडं थोडं करून आपण सगळा गोळा मळून घेऊया. हे बघा मळून झालंय. आणि थोडंसं मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. तुपाचा हात लावू जरा. थोडंसं तुपात मळूया जेणेकरून आपलं पीठ अजून मऊ होईल. खूप जास्त असं पातळ नाही आणि खूप असं घट्टसुद्धा नाही मळायचं. गुलाबजामला चिरा पडू नये म्हणून पण आपण पुढे काही टिप्स देणार आहोत. शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. तुपाच्या हाताने पण आपण चांगलं त्याला मर्दून घेऊया. अशा प्रकारे. आणि चांगलं मऊ पीठ झालं आपलं की मग त्याला थोडंसं 10 ते 15 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत मुरायला. चला आपण आता पाकाची तयारी करूया. इथं पण आपण पाकाचं परफेक्ट प्रमाण घेतलं आहे. म्हणजे पाक खूप जास्त राहट पण नाही आणि खूप जास्त होत पण नाही. 2 ग्लास पुरेसं असतं एवढ्या गुलाबजामला पाक. 2 ग्लास पाणी घेतलं आहे आपण आणि 1 ग्लास साखर घेतली. हे परफेक्ट प्रमाण आहे. खूप जास्त गोड पण नाही आणि खूप असं कमी गोड पण होत नाहीत. ज्याला गोड हवे असतील गुलाबजाम तर तुम्ही साखर पण ॲड करू शकता त्यात जास्त. पण हे 2 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. पाक उरत नाही आपला खूप. थोडीशी वेलची घातली आणि हे बघा 10-15 मिनिटांनी आपण उघडून बघितलं तर चांगलं पीठ मऊ झालं आपलं. गोळे करून घेऊया आपण आता. आता इथं पिठाचे गोळे करताना पण एक टिप्स आहे. हे आपण हलक्या हाताने नाही गोळे करायचे. थोडंसं पीठ आपल्याला दाबायचे. म्हणजे काय होतं, जे गुलाबजामला जे चिरा पडतात ना त्या पडत नाहीत. एकदम मऊ असा छान गोळा तयार होतो. अशा प्रकारे दाबून थोडंसं घट्ट हाताने आपण गोळे बनवायचेत. वरून गोळे बनवले तर मग काय होतं, गुलाबजाम तळताना खूप चिरा पडतात आणि फुटू शकतात ते. हे बघा अशा प्रकारे सगळे गोळे आपण बनवून घेऊया. थोडंसं पीठ हाताने प्रेस करायचे आणि मग गोल गोल असं योग्य प्रमाणात ते गोळे बनवायचे. तयार झालेले आहेत आपले सगळे गोळे. तळण्यासाठी तेल ठेवलं आहे आपण इथं. तेल तापले का चेक करूया. मीडियम फ्लेमवर आपण तेल तापवले. खूप कडक नाही करायचं, कारण खूप कडक केलं तर मग गुलाबजाम वरूनच फक्त करपले जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे मीडियम तेल तापवा. 1-2 सेकंदांनी असे उलटे पालटे करायचे आहेत आपण. चांगले सोनेरी रंग येईस्तोपर्यंत आपण तळून घ्यायचे त्याला. खूप जास्त करपवायचे नाही किंवा खूप जास्त कलरवर सुद्धा तळायचे नाही आहेत आपल्याला. अशा प्रकारे कलर झाला की मग आपण काढून घ्यायचे सगळे गुलाबजाम. हे बघा अशा प्रकारे. खूप जास्त डार्क नाही करायचे. चला याचप्रमाणे आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊया. तेलामध्ये टाकले की 2 सेकंदांनी आपण त्याला असं हलवत राहायचे, जेणेकरून ते सगळीकडून तळले जातील चांगले. काढून घेऊया आपण गुलाबजाम. आणि हे बघा सगळे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. हे पूर्ण थंड करायचे.
पाक आपला तयार झाला आहे तो पाक पूर्ण थंड करून द्यायचा. एकदम कच्चा पाक बनवायचा नाही किंवा एकदम पक्काही पाक बनवायचा नाही आहे त्याला. फक्त साखरेत आपण साखर टाकली उकळेपर्यंत एक 5 मिनटं उकळून द्यायचे पाक आणि मग तयार करायचे. पूर्ण पाक थंड झाल्यावर आणि पूर्ण गुलाबजाम थंड झाल्यावर आपण पाकामध्ये सोडायचेत आणि अशा प्रकारे सगळे गुलाबजाम आपण टाकून घेऊया पातेल्यामध्ये. एक अर्ध्या तासासाठी आपण ठेवूया त्याला, म्हणजे चांगले मुरले जातील. आणि हे बघा तयार झालेले आहेत आपले गुलाबजाम. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.